नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. ज्या काही या चॅनलवरती आपण गप्पा मारत असतो त्या आपल्याला एकमेकींना मोटिवेशनलच असतात. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी मोटिवेशनल असतात, माझे विचार तुमच्यासाठी मोटिवेशनल असतात, भलेही ते छोटेसे घरगुती विचार का असेना. आजही अशाच छोट्या मोठ्या विषयावरती मी गप्पा मारणार आहे. आत्ताच एका सिरियलविषयी मी बोलले होते, त्याच्यातल्या त्या गर्विष्ठ मुलीविषयी मी बोलले होते की ती खरंच मुलगी गर्विष्ठच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शिकलेली आहे आणि तिला शिकलेलाच नवरा पाहिजे होता आणि तशी ती गर्विष्ठच आहे. आणि तो शिकलेला नवरा मिळालेला नाही तिला. काहीतरी तिच्यासमोर अडचण आली आणि अशा मुलींना एक त्याग करायचं एक डोक्यावर भूत असतं. तर त्या त्याग करण्याच्या डोक्यावरच्या भूतामुळं किंवा सर्वांच्यात आपल्याला मोठं म्हणावं ह्या तिच्या त्या अशा एक इश्यूमुळं की मला सगळं समजतं, मी शहाणी आणि मीच सगळे प्रॉब्लेम सोडवू शकते. घरामध्ये सुद्धा ती काय प्रॉब्लेम असतो सांगत नाही, डिस्कस करत नाही आणि मग ती ते लग्न करते. अर्थात ते लग्न करते ते काही वाईटही होत नाही, चांगलंच आहे. उलट जे काम तिला खूप शिक्षण कार्यात करायचं असतं त्या कार्यात म्हणजे ती शाळाच त्यांची स्वतःची असते जिथं तिचं लग्न होतं आहे. म्हणजे उलट ती आता खूप अधिकारांनी आणि हक्कांनी त्या शाळेमध्ये ती बदल करू शकत असते. शिक्षण नवनवीन तिथे कल्पना आणू शकते, मुलांना शिकवण्यासाठी नवनवीन सोयी करू शकते. या सर्व गोष्टी असतात, पण तिला त्यातलं काहीही बाकीचं देणं घेणं नाही. फक्त माझा नवरा शिकलेला नाही एवढं एकच ती धरून बसते आणि तिचं त्यामधून वागणं तसंच आहे. त्या बिचाऱ्या नवऱ्याचं इतकं तिच्यावरती प्रेम असतं, पण एकदाही लग्न झाल्यानंतर तिनं जे आयुष्य एन्जॉय करायला पाहिजे किंवा नवीनतेचे जे मोमेंट्स एन्जॉय करायला पाहिजेत ते मोमेंट्स ती स्वतःही एन्जॉय करत नाही आहे, दुसऱ्यालाही एन्जॉय करू देत नाही आहे. सारखं आपलं तिचं तेच की शिक्षण झालेला नवरा मिळालेला नाही आणि मी ॲडजस्टमेंट म्हणून हे लग्न केलं. म्हणजे फार मोठा तिच्यावर काहीतरी अन्याय झाला आहे असं ती त्याविषयी तसं तिनं समज करून घेतलेला आहे आणि तिच्या आईवडिलांनी तिनं तसा समज करून दिलेला आहे. एक गोष्ट आपल्याला जर का आपल्या मनासारखी घडत नाही आहे तर तिनं लग्न नव्हतं ना करायचं. जो काय प्रॉब्लेम होता तो आईवडिलांशी डिस्कस करायचा. तिला प्रॉब्लेमही सुटायला हवे होता, सगळंच हवं होतं, मोठेपणाही हवा होता. तर मग आता बोलण्यात आणि ओरडण्यात काहीच प्रश्न नाही आहे. आणि जर का एखाद्या व्यक्तीला संधीचं सोनं करता आलं नाही तर काय फायदा. आत्ता तिच्यासमोर खरं तर तिला जे काम करायचं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे, सोन्यासारखी संधी समोर आलेली आहे, पण तिचं आपलं एकच. आणि असंच असतं बरंच वेळा आयुष्यात. पंचपक्वान्नाचं ताट असतं, परंतु जी गोष्ट नसते त्या गोष्टीसाठी ते पंचपक्वान्नाच्या ताटाचा सुद्धा आनंद आयुष्यात घेता येत नाही माणसाला. कुठंतरी छोटासा सल असतो, म्हणजे अगदी आपल्या दातामध्ये जर का एवढासा बडीशेपचा तो काडी अडकली तर कशी आपल्याला लसत राहते, ती काढल्याशिवाय आपल्याला सहन होत नाही. तर त्या ठिकाणी ते बरोबर आहे की ती बडीशेपची काडी असते, काढल्याशिवाय सहन होत नाही दातामधली. तसंच एखादा पॉईंट आयुष्यातला घट्ट धरून ठेवायचा, पास्टमधला किंवा जो काही आयुष्यामध्ये कमी अधिक प्रसंग घडत असतात त्यात काही गोष्टी आपल्या मनाविरुद्धसुद्धा घडलेल्या असतात. तर ती गोष्ट मनात धरून बसायची सतत आणि त्याबद्दलच विचार करत राहायचा. म्हणजे आणि हा एखादा स्वभाव असतो बरं का. कारण की सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, मग जी मिळालेली नाही त्याच्यात त्यांना म्हणजे तो एक प्रकारचं ते एन्जॉय करत असतात, दुःख एन्जॉय करत असतात. आणि अशा प्रकारे वागणारी एक माणसांची हीच आहे, म्हणजे जातच आहे म्हणायला काही हरकत नाही की त्यांना ते आवडतं. सगळं छान आहे तर ते काही सगळं छान आहे म्हणून आनंद निर्माण करतील, आनंदी होतील असं नाही करणार. जे नाही ते धरून बसायचं आणि दुःखी व्हायचं हे बऱ्याच लोकांना सवय असते. कारण की दुःखी होणं खूप सोपं आहे, सुखी व्हायला काहीतरी करावं लागतं.
आनंद मानावा लागतो, आनंद द्यावा लागतो, आनंद वाटावा लागतो. दुःखी व्हायला काय, माझ्याजवळ हे नाही, बसायचं तेवढंच घेऊन. पूर्वी मला नवरा काहीतरी म्हणाला, पूर्वी मला सासू काहीतरी म्हणाली, पूर्वी माझी आई माझ्याशी अशी वागली, पूर्वी माझी बहीण मला असं म्हणाली, माझी मैत्रीण असं म्हणाली, शेजारीण काहीतरी असं म्हणाली, जाऊ काहीतरी म्हणाली. पूर्वीचं कुठलं तरी कितीतरी वर्षापूर्वीचं एवढुसं धरून बसायचं. आणि ते सगळ्यांच्यामध्ये ती टॉक्सिसिटी सगळ्यांच्यात पसरवत बसायची. हा एक स्वभाव असतो. सोडून देणं, लेट इट गो करणं, यासारखा चांगला स्वभाव नाही आणि यासारखी मोठी सकारात्मक क्रिया नाही, ज्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो. सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सोडून द्यायच्या, सुखही सोडून द्यायचं, दुःखही सोडून द्यायचं आणि मस्त जगत राहायचं. जो समोर प्रसंग येईल त्याला तोंड देत राहायचं, त्याच्यामध्ये जगत राहायचं, फाईट करत राहायचं. तो क्षण जगत राहणं फार महत्त्वाचं असतं. पण माणसाला तो क्षण जगण्यापेक्षा पूर्वीचा भूतकाळ उगाळून मरण्यातच इंटरेस्ट असतो. का कुणास ठाऊक. मी भरपूर म्हणजे 90% लोकांचा हा स्वभाव बघितलेला आहे. जे आहे त्याकडे बघायचंच नाही त्याकडे लक्ष द्यायचं आणि आपण दुःखी व्हायचं आणि आपल्याकडे ते नाही असं समजायचं. भलेही मी तर अगदी पुढं जाऊन म्हणेन की एखाद्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असं पूर्वी तर होतच होतं ना, की अशी ही लग्न होतच होती किंवा असं बऱ्याच वेळेला असतं, नोकरीमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला असं होतं की काही एखाद्या अनपेक्षित घटना घडतात आणि तुम्हाला तुमच्या मनासारखं होतच नाही त्या ठिकाणी. पण जे काही झालेलं आहे त्यामधून पुन्हा एकदा विश्व निर्माण करणं, ह्याला म्हणायचं स्किल आणि ह्याला म्हणायचं तुमची बुद्धिमत्ता. पण ते करायचं नसतं कोणालाही. आपल्याला जे हवं आहे ना तेच सगळ्यांना करायचं असतं. पण आपल्या समोर जे आलेलं आहे त्याच्यासाठी स्वतःला वाहून घेणं, ह्याला खरं जीवन म्हणायचं. मी बऱ्याच वेळेला म्हणजे मी सगळ्यांना सांगत असते, मी हे वाक्य नेहमीच सांगत असते, तुम्हाला काय पाहिजे आहे ना ते देव तुम्हाला कधी देत नसतो. पण देवानं जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला आयुष्यात हवं असतं, म्हणून तो देव तुम्हाला ते देत असतो. हे वाक्य मी नेहमी म्हणत असते आणि हे वाक्य तुम्हीसुद्धा तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा. तुम्हाला जे हवं असतं ते देव तुम्हाला देत नसतो. पण आपण देवाकडे जाऊन काय मागतो, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला हे दे. कारण आपल्याला जे पाहिजे ते आपण मागत असतो. पण देवाला माहीत असतं की त्याला आपलं भलं कशात आहे हे त्याला माहीत असतं. पुढचं सगळं ज्ञान त्याला असतं. त्यामुळे तो आपल्याला तेच देतो, तीच प्रसंग देतो, तेच समोर परिस्थिती आणून ठेवतो की जी आपल्यासाठी योग्य आहे. मग तुम्ही म्हणाल मग काही वेळेला लगेचच काही कमेंट्समध्ये म्हणतील, काही वाईट परिस्थिती कोणीतरी वर्णन करतील आणि हे काय चांगलं झालं का, असं झालं का, तसं झालं का, असंही विचारतील. पण कधीही लक्षात घ्या की दरवेळेला एखादी परिस्थिती येते त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी संकटांना फेस करता, परिस्थितीला फेस करता, त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या मनाच्या आणि बुद्धिमत्तेचा कस लागत असतो आणि तिथे तुमचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. संकटाशी सामना करण्यात जे आयुष्यामध्ये चॅलेंज आहे ते सुखी, समाधानी आणि नीरस जीवन जगण्यामध्ये नाही. मला हे आत्ता मुद्दाम सांगावंसं वाटलं कारण की काहींनी त्या सिरियलमधल्या तरुण मुलींना सपोर्ट केलेलं आहे आणि ती अशी तिला तिच्या बहिणीने फसवलं. मग मला या ठिकाणी तेच सांगायचं आहे, ज्यांनी त्या मुलीच्या स्वभावाला सपोर्ट केलेला आहे की तिचंच खरं आहे, तिला फसवलं गेलेलं आहे, ती इरा खोटं बोललेली आहे, तिचा नवरा शिकलेला नाही, तिला शिकलेलं नवरा करायचा होता, तिची तत्त्व होती. मग मला हेच तर म्हणायचं आहे, मी 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 मधनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही आहे. मी तेच तर तुम्हाला सांगते आहे, मी सुद्धा तुम्हाला तेच सांगते आहे की माणूस स्वतःमधून मी मधनं बाहेर पडू शकत नाही, अहंकारातनं बाहेर त्यामुळे अहंकार पोचला जातो. यांचा क्षणोक्षणी इगो दुखावला जातो कारण इगो यांच्यासाठी खूप मोठा असतो. ज्यांनी ती कमेंट तशा पद्धतीने लिहिली आहे त्यांनी स्वतःचं परीक्षण करा. कुठेतरी तुम्हाला ही जी व्यक्तिरेखा आहे ती का आवडलेली आहे हा थोडासा तुम्ही विचार करा. तुम्हाला ती म्हणूनच आवडलेली आहे कारण कुठेतरी तुम्हालाही
ॲडजस्टमेंट करण्याची कमी सवय आहे. सवय नाही असं म्हणणार नाही, पण ॲडजस्टमेंट करण्याची कमी सवय तुम्हाला आहे आणि म्हणून तुम्हाला ती व्यक्तिरेखा भावली. उलट वाळवंटात नेऊन टाकलं तरी त्या ठिकाणी नंदनवन फुलवायची माणसाच्या ताकद पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. तर माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये तरुण जाऊ शकतो, आनंदाने तरुण जाऊ शकतो. तो स्वतःचंही आयुष्य फुलवू शकतो आणि दुसऱ्यांच्याही आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकतो.